सारखा पाशवी बहुमत हा जो उल्लेख केला जातोय तसं बहुमत इतकं जास्ती मिळालंय तर ही माणसं अनाचार करणं, सत्तेने धुंदीत जाणं हे गोष्ट घडायची शक्यता अधिक आहे. त्याचीही प्रतिबिंब या अधिवेशनात पडले असं मला वाटतं. कुणाल कामरांनी कॉमेडी केली काहीतरी आणि त्यातनं एकनाथ शिंदेंवर टीका केली. आता 50 वर्षापूर्वी जी टीका सहन केली जाईल आणि 25 वर्षापूर्वी सहन केली जाईल ती आज केली जाईल अशी स्थिती नाही आहे. त्यामुळे आपण लीलाश्लीलतेचे निकष किंवा भडकाऊ भाषणांचे निकष हे पण बदलायला हवेत आणि ते कालसापेक्ष बदलायला हवेत. आत्ताचे अध्यक्ष आल्यापासून, नार्वेकर आल्यापासून लक्षवेधींची संख्या प्रचंड वाढली. हे अध्यक्ष जे आहेत ते ऑब्सेस्ड विथ लक्षवेधी आहेत असं मला वाटतं. फडणवीस निवडून आल्यापासून काय म्हणतायत, विरोधी पक्षांची संख्या खूप कमी आहे, ते नगण्य असले किंवा खूप कमी असले तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांची मतं विचारात घेऊ, त्यांना अनुल्लेखाने मारणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, त्यांना किंमत देऊ असं म्हणत ते त्यांना अजिबात किंमत देत नाहीये. बावनकुळ्यांचं तिकीट नाकारलं गेलं आणि ते बाहेर बसले तर त्याचा फटका भाजपला बसला ना, तसं मुनगंटीवारांना नाही. म्हणजे थोडक्यात भाजपची काँग्रेस होती, उपद्रव मूल्य दाखवा आणि आत या. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीपासूनचं नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वाच्या पातळीवरनं भास्कर जाधव नको आहेत. काय कारण? कारण भास्कर जाधवांनी विधानसभेमध्ये मोदींची नक्कल केली होती. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रात नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. आपल्याकडे अधिवेशन म्हणलं की VIP नेत्यांच्या गाड्या, तामझाम, त्यांचा लवाजमा, पत्रकारांची गर्दी, त्यात होणारे शेरेबाजी, निखळ विनोद, विधानसभेच्या अधिवेशनात आज सभागृहात होणारे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप हे सगळं माहिती असतं. पण विधानसभा अधिवेशन हे खरंच तेवढंच असतं का? पण विधानसभा अधिवेशन म्हणजे जनतेचे प्रश्न मांडायचे खरं तर एक प्लॅटफॉर्म असतो, एक तो मंच असतो. पण ते खरंच जनतेचे प्रश्न या अधिवेशनात मांडले गेले का? या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं? जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज या भागातनं समजून घ्यायची आहेत. आणि ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सर. शैलेंद्र परांजपे सरांनी हे अधिवेशन तर बघितलंच आहे, पण गेली 2 दशकं ते अधिवेशन हे सभागृहाच्या आतमध्ये बसून, जिथं पत्रकार कक्ष असतो तिथून ते अधिवेशन कव्हर करत असतात. आणि परांजपे सरांचा अनुभव हा काही फक्त विधानसभा अधिवेशनापुरता नाही आहे, तर दिल्लीतले पार्लमेंटरी अधिवेशन देखील त्यांनी कव्हर केले आहेत. सो शैलेंद्र परांजपे सरांचं मी परत एकदा पॉलिटिक्समध्ये स्वागत करतो. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आमच्याकडे आलात, या अधिवेशनाला तुम्ही होतात. मला अगदी बेसिकपासून सुरुवात करायची आहे, कारण की आपले प्रेक्षक जे बघतायत त्यांनाही हे माहिती पाहिजे की अधिवेशन हे नेमकं कशासाठी असतं. अधिवेशन कशासाठी? तर मुळामध्ये असं आहे की आपल्या लोकशाहीमध्ये संसद किंवा लोकसभा, राज्यसभा असेल किंवा विधिमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद असेल राज्यातल्या, काही राज्यांमध्ये विधान परिषदा नाहीत, काही राज्यांमध्ये आहेत मोजक्या. तर ते कशासाठी आहेत? तर ही कायदा बनवणारी सभागृह आहेत. म्हणजे राज्यातले कायदे विधानमंडळात बनवले जातात, केंद्रीय पातळीवरचे आहेत ते लोकसभेत, राज्यसभेत बनवले जातात. तर मुख्य काम ही जी अधिवेशनं होतात, एक अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, एक पावसाळी अधिवेशन होतं, एक हिवाळी अधिवेशन होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपापल्या घरांमध्ये सुद्धा, म्हणजे पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी वडील नोकरी करतायत, आई गृहिणी अशी घरं जास्ती होती. आता दोघेही नोकरी करतात अशी घरं जास्ती आहेत. तर त्या सगळ्यामध्ये आपल्या महिन्याचा जमा खर्च असतो, घराचा हिशोब बघायचा असतो, त्यातनं भागवायचं, महिन्याला इन्कम येतं त्यातनं. तेच राज्याच्या बाबतीत, तेच देशाच्या बाबतीत केलं जातं. आणि त्या सगळ्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे प्रमुख असतं ते अर्थसंकल्प पारित करून घेण्यासाठी. म्हणजे काय? तर अर्थसंकल्प मांडतं कोण? मांडतं सरकार. सरकार म्हणजे त्यातला अर्थमंत्री मांडतो. आणि मग आपण कुठल्या विभागांना किती पैसे देणार आहोत, महत्त्वाच्या योजना कशा मार्गी लावणार आहोत आणि येत्या वर्षभरासाठीच्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून करणं अपेक्षित आहे. आता अर्थ म्हणजे पैसे आणि संकल्प म्हणजे काय आपलं प्लॅनिंग आहे ते मांडलं जातं, मंजूर करून घेतलं जातं. त्या व्यतिरिक्त त्या अधिवेशनामध्ये म्हणजे प्रत्येकच अधिवेशनामध्ये काही कायदे केले जातात. मग इतके सगळे कायदे का केले जातात? म्हणजे आत्ता एक सेशन झालं, पावसाळी अधिवेशनात परत कायदे, मग परत कायदे, असं कसं? तर साधी गोष्ट आहे की आज आपल्या लहानपणी किंवा माझ्या लहानपणी कॉम्प्युटर नव्हते, IT हे क्षेत्रच नव्हतं. मग त्या क्षेत्रामध्ये ज्या डेव्हलपमेंट होतात त्याच्या अनुषंगाने आत्ता अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये काही बदल करावे लागतात. आणि मग त्याला आधार काय असतो? तर कायदे व्यवहारात आणल्यानंतर काय त्याचे परिणाम होत आहेत हे समाजातनं दिसतं, त्याचं प्रतिबिंब समाज चालवताना पडतं आणि मग त्याच्यावर आधारित उपाययोजना म्हणून त्या कायद्यात ते बदल येतात आणि हे केले जातात. हे ढोबळमानाने कायदे मंडळाचं काम कसं होतं ते. आता तुम्ही जे म्हणलात तसं आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय झालं तर बजेट पारित झालं. मग त्या बजेटचे आकडे येतील. इकॉनॉमिक्समध्ये रुची असलेल्या लोकांना माहिती आहे आणि ते एक इंग्रजी टर्म वापरतात की नंबर्स डिसीव्ह म्हणून.
म्हणजे काय, आकडेवारीचा मारा केला तर त्यातनं गल्लत होऊ शकते. मग आकडेवारी आपल्या सोयीप्रमाणे इंटरप्रिट पण करता येते. म्हणजे ग्लास अर्धा भरलाय का अर्धा रिकामा, आणि तुम्ही कुठल्या बाजूने बघताय त्या गोष्टीकडे, त्याच्यावरून ते होऊ शकतं. तर मला ते इंटरप्रिटेशनपेक्षा सुद्धा एक ढोबळ मानाने सर्वसामान्यांना कळावं. तर आपल्या राज्याची जी स्थिती आहे त्याच्यात ओरड केली जाते, कर्ज खूप वाढतंय, दुसरीकडे उत्पन्न कमी होतंय, महसुली तूट वाढते वगैरे. तर या टेक्निकल जार्गन्समध्ये किंवा तांत्रिक शब्दांमध्ये न जाता सोप्या शब्दात घरचं कुटुंबाचा खर्च असतो, दिवाळीत खर्च वाढतो, मुलांच्या फिया असतात, मग ट्रिपला गेलं की वाढतो वगैरे वगैरे, त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी घटना झाली ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली की ज्याचा खर्च खूप आहे. आज त्या गोष्टीसाठी काही तरतूद केली आहे का? कारण आपल्या सरकारी नोकरांचा पगार द्यायला पैसे जातात एक 50-60% मध्ये, त्या पद्धतीने खर्च होतो. मग उरतात किती? विकासाला एवढेच, त्यातनं लाडकी बहीणला देणार तुम्ही. मग शेतकरी कर्जमाफी, आजच अजित पवारांचं एक स्टेटमेंट आलंय की कर्जमाफीची सोय आपल्याला बंद करायला हवी. इंदापूरमध्ये बोलले ते. आज नाही तर उद्या या गोष्टीकडे आपल्याला जावं लागेल. म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प पारित झाला म्हणजे राज्याची या वर्षाची तरतूद झाली. त्यात काही प्रॉब्लेम आला, कमी जास्त झालं तर पुरवणी मागण्या मागतात, त्या गोष्टी करतात. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं मुख्य उद्दिष्ट अर्थसंकल्प पारित करून घेणं ते झालेलं आहे. आत्ताच्या सरकारमध्ये वैशिष्ट्य असं आहे की यांना मेजॉरिटी इतकी जास्ती आहे की 288 मध्ये 40-50 लोक विरोधी पक्षात आहेत, त्यामुळे मंजूर होणं यात काही अडचण नाही आहे. पण सारखा पाशवी बहुमत हा जो उल्लेख केला जातोय त्यातनं विरोधकांचं दमन व्हायची शक्यता असते. जसं इंग्रजीत वाक्य आहे की पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, तसं बहुमत इतकं जास्ती मिळालंय तर ही माणसं अनाचार करणं, सत्तेने धुंदीत जाणं हे गोष्ट घडायची शक्यता अधिक आहे. त्याचीही प्रतिबिंब या अधिवेशनात पडले असं मला वाटतं. सर्वसामान्य नागरिकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर का बोलायचं झालं तर त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या या अधिवेशनाकडनं अपेक्षा काय असतात, आणि जर का अधिवेशन बघताना त्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, की कुठल्या गोष्टी मंजूर झाल्या कुठल्या नाही असं? हे बघा, अपेक्षा जी आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये जसं पूर्वी केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल तर लोकांना काय असायचं, सगळ्यात मोठं आत्ता जे निर्मला सीतारामन यांचं झालं अर्थसंकल्प की त्यांनी इन्कम टॅक्सची लिमिट 12 लाखापर्यंत केली. म्हणजे महिन्याला 1 लाख उत्पन्न असेल तर अजिबात टॅक्स लागणार नाही. तर केंद्रीय अर्थसंकल्पाकडनं सर्वसामान्य माणसाला एकच अपेक्षा असते, माझी इन्कम टॅक्स स्लॅब वाढतीये का? एक. मग पूर्वी काय असायचं, हे स्वस्त होतंय, ते महाग होतंय, जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतात का? जीवनावश्यक म्हणजे धान्यातलं नव्हे, एरवी कन्झ्युमर आयटम्स जे आहेत, मग काय महाग काय स्वस्त होतं, ह्या सगळ्या हेडलाईन्स असायच्या. तसं आता राज्याच्या बजेटला किंवा राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यांच्या हातात फारसं काही राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण GST आल्यावर ही सगळी प्रणाली बदलली आहे. त्यामुळे राज्य सरकारला वस्तू स्वस्त करणं महाग करणं याच्यात फारसा वाव राहिलेला नाही आहे, कारण ते सगळं केंद्राच्या अखत्यारीत गेलंय. मग राज्याकडे काय राहिलंय तर अर्थसंकल्प मंजूर करून घेणं आणि राज्याची तजवीज करणं पुढची, या गोष्टी त्यांनी केल्यात. मग राज्याचं उत्पन्न कसं वाढेल हा एक विषय आणि खर्च कमी कसे होतील हा दुसरा विषय. मग ते करण्यातला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग काय आहे तर आपल्याकडे मान्सून आधारित सगळं आहे. त्यामुळे मूलतः 115% वगैरे पाऊस झाल्यामुळे गेल्या 2 वर्षात चांगली स्थिती आहे. येणारी 2 वर्ष संकटाची असणार आहेत. म्हणून आत्ता लाडकी बहीणचा वाढीव खर्च घेऊन त्यांनी चांगल्यापैकी कसरत करू शकलेत अजित पवार असं मला वाटतं. 11वं बजेट मांडलं त्यांनी, 2 वर्षांनी त्यांचा विक्रम होईल. तर 11वं बजेट मांडताना त्यांनी ही स्थिती आटोक्यात ठेवण्यात यश मिळवलं. त्याचं कारण असं, कर्जाचा डोंगर जरी वाढला राज्यावर तरी डेट टू GDP रेशो असं त्याला म्हणतात. केंद्र सरकारने काही नियम घालून दिलेत की या प्रमाणात कर्ज असावं. तर डेट टू GDP रेशो जो आहे तो ते साधारण 17-17.5%, 17-18% हे चांगले, 25% परमिसिबल लिमिट आहे. म्हणजे केरळसारख्या राज्याची अशी परिस्थिती आली की पगार द्यायला पैसे नाहीत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना. त्या ट्रॅपमध्ये महाराष्ट्र गेलेलं नाही, इतके पैसे वाटून सुद्धा लाडक्या बहिणींना. तर ही अचिव्हमेंट आहे असं म्हणायला लागेल असं मला वाटतं. पण मग पुढचा प्रश्न असा येतो की जरी जनतेला इंटरेस्ट नसला तरी पत्रकारांनी मात्र सांगणं काम आहे की किंवा त्याच्यावर लक्ष ठेवणं काम आहे. तर तुम्ही अख्खं अधिवेशन कव्हर केलं, तुम्हाला काय वाटतं सर की या अधिवेशनातनं महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? 2-3 गोष्टी आहेत. महाराष्ट्राला काय मिळालं तर सर्वसामान्यांच्या मनात इम्प्रेशन काय असतं की निवडणुकीच्या तोंडावर, लोकसभा निवडणूक हारले भारतीय जनता पक्ष आणि महायुती, जागा कमी झाल्या, 40च्या घरातनं एकदम 9वर आले, भाजप 23वरनं 9ला आणि सगळे म्हणून फारच बोंबलले, म्हणजे वाटत लागली त्यांची. असं हा शब्द फार हे नाही आहे संसदीय, पण बोंबललेच ते. तर ते झाल्यामुळे त्यांनी धडा घेऊन लोकप्रिय घोषणा केल्या आणि लाडकी बहीण जाहीर केली. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यावर त्याचं बर्डन तर पडणार आहे. मग हे आता एवढा मोठा मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर सत्तेवर आल्यावर हे कसं करतात ही कसरत करणंच आहे. जसं सर्कशीत शेवटी टांगलेल्या दोरावर ते सर्कशीत ट्रॅपिज करतात तशीच ही कसरत आहे.
कारण पैशाचं सोंग करता येत नाही, बाकी सगळी सोंग करता येतात. तर हा अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीणसाठी प्रोव्हिजन करतानाच बाकी सगळ्यांवर खूप अन्याय होणार नाही हे बघणं. काही विभागांची बजेट्स कमी झालेली आहेत, हे सगळं पुढे येणारच आहे. तर हे सगळं ते कसं कोंडीत पकडलं जाईल सरकार, हे विरोधकांचं काम असतं. पत्रकार म्हणून आपण बातम्या देतो, हाऊसमध्ये काय चाललं देत होतो. आता विधानसभेमध्ये जे काही घडतं त्याची एक रचना असते. म्हणजे रोज प्रश्नोत्तराचा तास असतो, वेगवेगळ्या विभागांचे प्रश्न येतात, त्याला मंत्री उत्तरं देतात. मग लक्षवेधी सूचना नावाचा प्रकार असतो, मग अर्धा तास चर्चा नावाचा प्रकार असतो, त्याचे दिवस ठरलेले असतात. मग कायदे जे पारित करायचे, म्हणजे सरकार पुढे अधिवेशन ठरण्यापूर्वीच विषय आलेले असतात की सामाजिक विकास विभागाला ही स्कीम राबवताना अशी अडचणी, म्हणजे मग कायद्यात काहीतरी बदल करायची गरज आहे. मग त्याचा ड्राफ्ट तयार होतो, मग तो विधानसभेत येतो, तो मंजूर होतो आणि मग त्याची अंमलबजावणी होते. कारण सगळं सर्वसामान्य नागरिकासाठीच आहे, पण सर्वसामान्य नागरिकांना हे सगळं कळेल अशी शक्यता नसते. म्हणजे कुठल्या तरी एका सेक्टरमध्ये, म्हणजे स्टीलच्या भावामध्ये बांधकाम क्षेत्रासाठी वापरलं जाणारं स्टील आणि दुसरीकडे याच्यात काही फरक आहे का टॅक्सेशनमध्ये? मग त्यात काही गडबड आहे का? मग ते कसं रॅशनलाइज करायचं? मग त्याच्यासाठी एक अमेंडमेंट करावी लागते कायद्यात. आता हे प्रत्येक विषयातलं सगळ्या सर्वसामान्य माणसांना रुची नसते त्याच्यात. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे जे विषय असतात त्याच्याशी संबंधित याच्यात त्यांना रस असतो. म्हणून बातमी देताना तो विचार पत्रकारांकडनं केला जातो की हे सामान्य माणसाला आवडेल का? कारण आपण पेपर काढतो, चॅनल्स काढतात, ते सर्वसामान्य माणसासाठी. त्याच्या पलीकडे लोकांना लोकप्रिय विषय जे हवे असतात किंवा जे सवंग लोकप्रियतेचे विषय असतात, म्हणजे औरंगजेबाची कबर असेल, कुणाल कामराचं व्हायरल झालं खूप. हल्ली टेक्नॉलॉजीमुळे व्हायरल काय होतं त्याची चर्चा जास्ती असते आणि तेवढा पुरतं ते राहतं. जसं कुणाल कामरांनी कॉमेडी केली काहीतरी आणि त्यातनं एकनाथ शिंदेंवर टीका केली. आता 50 वर्षापूर्वी जी टीका सहन केली जाईल आणि 25 वर्षापूर्वी सहन केली जाईल ती आज केली जाईल अशी स्थिती नाही आहे. म्हणजे तेव्हा ज्या प्रकारची भाषणं दादा कोंडकेंनी केलेली आहेत सभांमध्ये, आज दंगली होतील त्याच्यावर. त्यामुळे आपण लीलाश्लीलतेचे निकष किंवा भडकाऊ भाषणांचे निकष हे पण बदलायला हवेत आणि ते कालसापेक्ष बदलायला हवेत. जसं आजच्या काळामध्ये काय, जर लोकांच्या मनात संताप निर्माण होऊन लोक उठाव करत असेल किंवा अंगावर येणार असेल अशा गोष्टीमुळे, आता कुणाल कामरांच्या बाबतीत जे झालं, त्यांची जी व्यंगात्मक कविता आहे आणि त्यांनी गद्दार म्हणले एकनाथ शिंदेंना, तर त्याच्यावर फडणवीसांनी जे विधानसभेत उत्तर दिलं ते काय दिलं की गद्दार खरे कोण हे जनतेने उत्तर दिलंय. पण उद्धव ठाकरे सांगत होते लोकांच्या न्यायालयात जाऊ, लोकांच्या न्यायालयात जाऊ. मग विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे आता काय परिस्थिती आहे. म्हणजे मी काही उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणत नाही किंवा एकनाथ शिंदेंना काही सर्टिफिकेट देत नाही, पण कुणाल कामरांनी कविता केली तर एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी जाऊन नाजूक करणंही योग्य नव्हतं. आणि थोडीशी सहनशक्ती सगळ्या पक्षांनी आता मिळवण्याची गरज आहे आणि थोडंसं सैजून होण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण भावना इतक्या पटकन उत्तेजित होतात आणि कार्यकर्ते काय करतात, नेत्यांना खुश करायला अरे वा नेत्याच्या विरुद्ध का जाऊन करा मारामारी आणि मग आपण त्याच्या जवळ जाऊ. तर हे नेत्यांच्या जवळ जाण्यामध्ये म्हणजे एकीकडे औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन होतं, दुसरीकडे कुठल्या तरी दुसऱ्या दैवतांवर काहीतरी टीकात्मक काहीतरी टिप्पण्या करायच्या का, तर आपल्या नेत्यांच्या जवळ जायचं. तर ही सगळीकडे चाटुकारी तर हिंदीत म्हणतात, खुशमस्करेगिरी मराठीत म्हणतात, त्या प्रकारचं वर्तन सगळ्या राजकीय पक्षांच्या अनुयायांकडनं किंवा कार्यकर्त्यांकडनं केलं जाते आणि नेत्यांना देखील ते आवडताना दिसतंय. त्यातनं हे अनाचाराचे प्रसंग उद्भवतात असं मला वाटतं. त्यामुळे सर्वसामान्यांना काय पाहिजे याचं प्रतिबिंब त्या अधिवेशनात किती पडलं, तर लक्षवेधी अनेक आल्या, त्याच्यावरही टीका झाली. मी त्या मुद्द्याकडे येणार आहे लक्षवेधीच्या, पण मला त्याच्या आधी एक थोडासा वेगळा प्रश्न घ्यायचा आहे. ते म्हणजे की या अधिवेशनामध्ये एक चित्र असं दिसलं की अधिवेशनाचं कामकाज बऱ्याच वेळा विरोधकांकडनं बंद पाडलं जातं आणि एक प्रकारे तो सत्ताधाऱ्यांना अँसरेबल करण्याचा किंवा उत्तर देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा एक प्रयत्न असतो. पण या अधिवेशनामध्ये असं दिसलं की सत्ताधाऱ्यांकडनं अधिवेशनाचं कामकाज बंद पाडण्यात आले. तर कुठेतरी हे सगळे प्रकार करून विरोधकांना बोलू न देणं किंवा महत्वाचे मुद्दे चर्चेला न येऊ देणं असं काही प्रकार होत आहे? नाही, त्याच्यामध्ये त्यांनी जे बंद पाडलं त्याच्यामध्ये अबू आझमींचं निलंबन झालं औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन केल्यामुळे, की ते निषेधार्हच आहे, म्हणजे त्यात काही शंकाच नाही. मग काय झालं तर नागपूरमध्ये दंगा झाला आणि ती औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधली, म्हणजे आता नाव संभाजीनगर झालं अधिकृत म्हणून, तर पूर्वीच्या औरंगाबादमध्ये आणि आत्ताच्या संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबाची कबर आहे ती काढावी या मागणीसाठी नागपूरमध्ये मोर्चे निघाले 2. ते निघाले 11:30-12 वाजता. दुपारभर नागपूर शांत होतं आणि संध्याकाळी पेटलं 7-8 वाजता. तर ते 100-1 माणसं त्या जमावामध्ये होती आणि त्यांनी अंदाधुंद हल्ले केले वगैरे, पोलिसांवर हल्ला केला, कोयत्यासारख्या शस्त्राने DCPवर हल्ला झाला असं विधानसभेत सांगितलं गेलं. पण जो काही दंगा झाला तो पूर्वनियोजित होता असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. तर तो एक विषय. आणि दुसरा विषय म्हणजे अबू आझमींचं औरंगजेबावरचं विधान. तिसरा विषय दिशा सालियनचा, की दिशा सालियन यांच्या वडिलांनी
न्यायालयामध्ये काही पिटिशन नव्याने केली आणि ते कमिशनर ऑफ पोलिसना जाऊन भेटले आणि त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली. नंतर कमिशनरना भेटल्यावर आणि आधीच्या याच्यामध्ये त्या को पिटिशनर घ्या म्हणून. त्या सगळ्याचा रोग काय होता तर तो राजकीय वापर आहे. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की सत्ताधारी पक्षाने हाऊस बंद पाडणं आणि ते बंद करताना मंत्र्यांनी त्यात सहभागी होणं हे तर अगदीच गैर आहे. म्हणजे मंत्र्यांनी उठून त्या विषयावर बोलणं, कारण मंत्री बोलतो म्हणजे सरकारची भूमिका असते, तर ते योग्यच नाहीये. म्हणजे बीडच्या प्रकरणात असेल किंवा इतर कुठल्याही प्रकरणात मंत्र्यांनी ज्या क्षणी तुम्ही मंत्री होता त्या क्षणी आमदार म्हणून तुम्ही बोलणं हे योग्य राहत नाही, कारण तुम्ही सरकारचा भाग असता. अपवाद कुठला तर ओबीसी आरक्षणाच्या विषयावर समजा भुजबळांना विशेष बाब म्हणून अध्यक्षांनी परवानगी दिली ओबीसींच्या हिताचे चॅम्पियन म्हणून आणि त्यांनी भाषण केलं आमदार म्हणून त्या चर्चेत, तर एक वेळ क्षम्य आहे. पण आज सरकारचे मंत्री काहीतरी मागण्या करायला लागले उठून, तर ते योग्य होणार नाही असं मला वाटतं. आणि ते घडलं यावेळेला आणि सरकार पक्षानेच हाऊसचं कामकाज बंद पाडलं. म्हणजे दिशा सलियन प्रश्नावरनं सरकारचे सदस्य मध्ये येऊन गदारोळ घालतात म्हणून हाऊस 10 मिनिटं ॲडजस्ट करावं लागलं. ते हे काही तितकंसं योग्य असं मला वाटत नाही. मी तुमच्या आता मुद्द्याकडे येणार आहे की 2 मुद्देत खरं तर. आधी आपण लक्षवेधीवर बोलू आणि नंतर मुनगंटीवारांवर बोलू. पण मुनगंटीवारांनी अधिवेशनात एक उल्लेख केला, म्हणजे हे विधानसभा अधिवेशन येते, लक्षवेधी अधिवेशन असं विधान भवनाचं नाव लक्षवेधी भवन करावं असं ते उपरोधाने म्हणले. आता मला पहिला प्रश्न आहे की लक्षवेधी सूचना म्हणजे काय असते? हे बघा काय असतं की या सभागृहामध्ये जे कामकाज होतं मुळामध्ये ते कायदे मंडळ आहे, कायदे करतात. मग तिथे जनतेच्या हिताचे प्रश्न किंवा जनतेची काही समस्या मांडणं, त्याची सरकारकडनं उत्तरं घेणं, यासाठी एक प्रश्नोत्तराचा तास असतो. तो सकाळी 11 ते 12 असतो. त्याचे प्रश्न 40-45 दिवस आधी लेखी स्वरूपात द्यावे लागतात. मग ते प्रश्न गेले की ते विधानसभेची प्रॉपर्टी म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्याकडे जातात. त्याच्या समित्या असतात ते स्वीकारण्याच्या, त्याचं बॅलट म्हणतात. म्हणजे ते चिठ्ठ्या टाकून काढतात. म्हणजे मी तुमचा प्रश्न घ्यायचा ओळखीचेच म्हणून यांचा असं होत नाही. ते चिठ्ठ्या टाकून प्रश्न येतात. मग ते प्रश्न निकषात बसतायत का, म्हणजे काय तर तांत्रिकदृष्ट्या वाटेल ते काहीतरी विचारलं तर ते योग्य नाही होणार. जनतेच्या हिताचं आहे का आणि ही समस्या सगळीकडे असू शकते का, असा लसावी काढून आणि त्याचा सारासार विचार करून ते प्रश्न निवडण्याची प्रक्रिया पण होते. मग जर 40 दिवस आधी प्रश्न दिलेत तर मग ते विधानसभेचे स्टाफकडनं त्या डिपार्टमेंटकडे जातात, कारण त्या मंत्र्याला उत्तर द्यायचं आहे हाऊसमध्ये. मग सोमवार ते शुक्रवार कामकाज होताना एकाच दिवशी त्या विभागांचे प्रश्न घ्यायचे म्हणून 3-4 विभाग एकत्र घेतात. असे रोज ठराविक विभागांचे प्रश्न येतात आणि ते छापले जातात की आज ह्याच्यावर चर्चा होईल. तेवढे सगळे प्रश्न येत नाहीत म्हणून 11 वाजता प्रश्नोत्तरे असं पुकारलं अध्यक्षांनी की ती सभागृहाची प्रॉपर्टी झाली. म्हणजे छापून झालेली लेखी उत्तरात म्हटलंय असं जे आपण बातम्यात म्हणतो, ती लेखी उत्तरं दिलेली असतात मंत्र्यांनी, पण सदस्याचं समाधान होत नाही. मी प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिले. बऱ्याचदा ते उत्तर क्लिअर कट आपण गप्पा मारताना एकमेकाशी बोलू इतक्या साफपणे दिलं जात नाही म्हणून काहीतरी आडबडदा देऊन काहीतरी लपवायचा प्रयत्न केला जातो. मग ते सदस्य हाऊसमध्ये तोंडी स्वरूपात त्याच्यावर खुलासे विचारतात की तुमच्या उत्तराने समाधान नाही झालं, याचं काय झालं, याच्याबद्दल काय. मग एखाद्या दुसऱ्या आमदाराच्या मतदारसंघात प्रश्न असेल तर तो त्या अनुषंगाने विचारतो की आमच्या इथं असंच झालंय, तुम्ही याच्यात काही केलेलं नाहीये, असं म्हणून लोकांच्या हिताचेच ते प्रश्न मार्गी लागतात अप्रत्यक्ष पद्धतीने. या मतदारसंघातला प्रश्न आहे पण इतरांनी प्रश्न विचारून त्यांच्या इथलं निराकरण झालं आणि सभागृहात मंत्र्यांनी आश्वासन दिलं की त्याची कार्यवाही व्हायला लागते पुढे. तसे निर्देश खालपर्यंत जातात आणि मग प्रश्न सुटू शकतात. हा एक भाग. मग लक्षवेधीचा मुद्दा आहे. लक्षवेधी म्हणजे काय तर ब्रिटिशांच्या परंपरेपासून आपल्याकडे आता 12 वाजता प्रश्नोत्तराचा तास संपला, 12 वाजता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काटावर काटा येतो आणि 0 आवर सारखं म्हणजे शून्य आता मोजायला सुरुवात 1 पासनं, त्याला 0 आवर म्हणायचे पार्लमेंटमध्ये. 0 आवर. मग 0 आवर मध्ये काय उपस्थित करू शकता तर आयत्या वेळेचे विषय. आपण काय म्हणतो अचानक काहीतरी उद्भवलंय का, म्हणजे काल ट्रेन कोसळली आहे की हिंजवडीमध्ये बसला आग लागली अचानक चालत्या बसला आणि 4 लोक गेले त्याच्यात, तर हा तर प्रश्न पुढच्या अधिवेशनापर्यंत पावसाळ्यापर्यंत कोण थांबणार आहे, आत्ता काय त्याचं. आणि ही सभागृहाच्या लक्षात आणून देणं बाब म्हणजे काय, सभागृहाचं लक्ष वेधायचं. सभागृहाचं म्हणजे कोणाचं, अंतिमतः सरकारचं, कारण सरकारला त्याच्यावर कार्यवाही करायची काही ना काहीतरी. बरं यांनी लक्ष वेधलं नाही वेधलं तरी होते का, होते. म्हणजे रस्त्यात एखादा अपघात झाला, समजा धरणच फुटलं, पूर आला तर सरकार उपाययोजना करत असतं. त्याच्यात पंचनामे होतात, जबान्या होतात, तपास सुरू होतो, हे सगळं होतं. पण हे जनतेला कळायचं माध्यम काय आहे. इतकी मोठी घटना घडली तर जनतेला कळेल कसं. आणि विधानसभा हे जनतेचंच प्रतिबिंब आहे, सगळे आमदार आपल्या वतीने असतात. म्हणून एखादा आमदार लक्षवेधी सूचना म्हणतो म्हणजे काय करतो तर तातडीने एखादी घटना घडली तर त्याची लक्षवेधी सूचना देतो की असं असं घडलंय, सभागृहाचं लक्ष वेधलं. मग इट इज एक्सपेक्टेड किंवा अपेक्षित आहे की सरकारने यावर काही ती योग्य ती कार्यवाही करावी. होय तुम्ही लक्ष वेधलं, आता कार्यवाही करू. मग विधानसभेत त्याच्यावर प्रश्नोत्तरं होतात, वेगवेगळ्या
आमदार विचारतात प्रश्न, कारण काही सिमिलरिटी असू शकते इकडे तिकडे. मग लक्षवेधी सूचना किती असाव्यात, तर रूलबुक जे आहे विधानसभेचं त्याच्यामध्ये एका दिवसाला तुम्ही 3 लक्षवेधी घ्याव्यात असा साधारण संकेत आहे. आमदाराला बंधन असतं की स्वतःच्याच मतदारसंघातलेच लक्षवेधी मांडायच्या नाही, का तो राज्यभरातल्या कुठल्या त्याचं कारण असं, आमदार हा निवडून दिलेल्या लोकांनी त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून, पण तो राज्यातला आमदार आहे. समजा उठून तिकडे कुठेतरी गेलो मी आणि मला काही समस्या दिसलं तर उपस्थित करू शकतात. हे इतकं नॉर्मल पद्धतीने होत नाही. त्याच्यामध्ये त्यांचे व्हेस्टेड इंटरेस्ट येतात. त्यामुळे म्हणजे मुद्दाम अपोजिशनचा आमदार आहे, त्याचं काहीतरी काम आहे ओळखीने आलेलं, मग तिथे काहीतरी खोडा घालायला. राजकीय वापर होतोच या सगळ्या टूल्सचा. म्हणजे विधानसभेतली जी टूल्स आहेत संविधानिक कॉन्स्टिट्युशनल टूल्स, त्याचा वापर राजकीय कुरघोड्यांसाठी होतोच. आणि म्हणूनच एक आमदार दुसऱ्या मतदारसंघातला प्रश्न विचारतो, कारण तो त्याच्या राजकीय सोयीचा आहे आणि दुसऱ्याच्या गैरसोयीचा आहे. या गोष्टी घडतात. म्हणूनच ते स्वीकारले जाताना हे करताना हे सगळं कसोशीने पाळून करायला पाहिजे. आणि ते करताना आत्ता म्हणजे आत्ताचे अध्यक्ष आल्यापासून, नार्वेकर आल्यापासून लक्षवेधींची संख्या प्रचंड वाढली. हे मी प्रेस कॉन्फरन्सला, विधानसभेचं सेशन संपतानाच्या प्रेस कॉन्फरन्सला फडणवीसांना विचारलं, मुख्यमंत्र्यांना. नार्वेकर प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, त्यामुळे त्यांना काय आपण विचारू शकत नाही जाऊन. तर जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारलं की 35 लक्षवेधी एका दिवसाला लावल्या आणि 30 टीका मुनगंटीवारांनी केली की विधान म्हणजे काय, कायदा. तर कायदा करण्याचं हे मंदिर आहे आणि कायद्यावर चर्चा 1% आणि 90% लक्षवेधींवर, तर लक्षवेधी भवन नाव करा अशी उपरोधिक केली टीका. म्हणून हे मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही अध्यक्षांना असं सांगू शकत नाही हे करा ते करू नका. आणि ते बरोबर आहे, त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही त्यांना असं म्हणालोय सरकार म्हणून की निकषात बसतील त्या सर्व लक्षवेधी तुम्ही घ्या. आता किती घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांनी सभागृहाची वेळ 11 पासून संध्याकाळी 5 पर्यंत जनरली अपेक्षित आहे आणि पुढे कामकाज वाढतं तशी वाढते. तसं 11च्या आधी स्पेशल सिटिंग किंवा वेगळा वेळ देऊन 1 तासाच्या घेतात, त्याच्या 4, 5, 10 निकाली निघतात असं त्यांचं म्हणणं. कारण त्याही एकदा मांडलं की मग त्याची लेखी उत्तरं येतात, ते सदस्य सॅटिस्फाय होतात. त्यामुळे सदस्यांना खुश करण्यासाठी या लक्षवेधी मांडल्या जातात अशी टीका जयंत पाटलांनी पण हाऊसमध्ये केली. यातनं एक प्रश्न अजून एक निर्माण होतोय, म्हणजे विरोधी पक्षाकडनं असं टीका केली जाते की लक्षवेधी तुम्ही जसं म्हटलात की 35 लक्षवेधी यावेळेस मांडल्या गेल्या एकेका दिवसामध्ये, आणि लक्षवेधी नाही म्हटलं तरी एकेका मतदारसंघ निहाय असतात. हायपर लोकलचे विषय असतात लक्षवेधीचे. हायपर लोकलचे विषय लक्षवेधीच्या माध्यमातून मांडताना कुठेतरी जे व्यापक मुद्दे असतात विरोधी पक्षाचे, किंवा लाडकी बहिणीचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, तर ते कुठेतरी मग झाकोळले जातात आणि ते विषय सभागृहात येतात, बाजूला पडतात. थोडक्यात लक्षवेधी जास्त मांडायचे आणि विरोधकांना व्यापक मुद्द्यावर बोलू द्यायचं नाही, असं राजकारण काय झालंय? नाही, सरकारचा हे हेतू असेल असं मला वाटत नाही. म्हणजे तिथे रोज विटनेस करताना सभागृह हे अध्यक्ष जे आहेत ते ऑब्सेस्ड विथ लक्षवेधी आहेत असं मला वाटतं. ओके, म्हणजे खूपच त्यांचं पहिल्या दिवसापासून असं, म्हणजे डे 1 पासून अध्यक्ष झाल्यापासून मी एवढ्या लक्षवेधी निकाली काढले, एवढ्या लक्षवेधी मार्गी लावल्या. लक्षवेधी मार्गी लावणं म्हणजे लोकांचं काम होतं असं त्यांचा दृढ समज आहे. ते कायद्याचे ज्ञानी आहेत, अभ्यासक आहेत, पदवीधर आहेत, सगळं आहे. पण मला असं वाटतं की फक्त लक्षवेधी काढणं म्हणजे लोकांची कामं करणं असं नाही. तर सभागृहाचं कामकाज हे सभागृहाच्या डेकोरम प्रमाणेच व्हायला पाहिजे. आणि आपल्याकडे जी खेडोपाडी म्हण वापरली जाते ना की सुक्याबरोबर वल्ल पण जळतं, तसं शेकोटीमध्ये 10% ओली पानं असतील तर ठीक आहे, शेकोटी चालू राहील. ती 90% दिली तर शेकोटी विझून जाईल. तसं त्याचं प्रमाण किती असावं याचा विवेकाने विचार करायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मी पूर्णपणे त्याबद्दल लोकशाहीचं स्वातंत्र्य म्हणून ही टीका करतो की लक्षवेधी बेसुमार पद्धतीने वाढणं हे काही हेल्दी संविधानिक कामाचं लक्षण आहे असं मला बिलकुल वाटत नाही. आणि रूलबुकमध्ये जर 3 घ्या म्हणलेत तर तुम्ही 3च्या 30 कशा होतील? तुम्ही सांगत होतात की जुन्या लक्षवेधी मांडल्या जातात आणि त्यातून मुनगंटीवारांचा विषय मागेशी आला होता. आणि यावेळेस अधिवेशनामध्ये जे काय आम्ही बघितलं, वाचलं, भाषणं ऐकली, त्यावरून असं दिसलं की यावेळेस मुनगंटीवार हे खूप ऍक्टिव्ह होते आणि तेच सरकारला वारंवार धारेवर धरत होते. तर मग सभागृहात काय घडत होतं? मुनगंटीवारांचं करायचं काय? म्हणजे असं काही वर्तमानपत्रांनी पण छापलं, तर हे मुनगंटीवारांचं काय सुरू आहे की तेच सरकारला अनसरेबल करत? मुनगंटीवारांचं करायचं काय असं जरी म्हटलं तर मुनगंटीवारांचं काही करता येणार नाही अशी अडचण सरकारची आहे. आणि त्याचं कारण असं की मुनगंटीवारांनी स्वतः सरकारवर टीका केली वेळोवेळी, पण एक आमदार म्हणून त्यांचं ते काम आहे. त्यांनी उत्तरही दिलं अपोजिशननी जेव्हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा, की मुनगंटीवार म्हणाले मी काय फुकटचा अलाउन्स घेऊ का इथे यायचा. म्हणजे मला एक ऍड करायचं की त्यांनी जे केलंय ते आमदार म्हणून योग्यच केलंय, पण कदाचित पक्षीय राजकारणाच्या पातळीवरती ते अडचणीत येऊ शकतात किंवा त्यांना कदाचित राजकारणाच्या अँगलनी, पक्षीय राजकारणाच्या अँगलनी कदाचित समज दिली जाऊ शकते की तुम्ही सरकारलाच का धारेवर धरताय. ते समज दिली गेली नाही, पण टॉट मारला गेला ते पण सांगतो तुम्हाला. मला सगळं सांगा सर. हो, सभागृहामध्ये पहिल्या आठवड्यापासून मुनगंटीवार हे अनेक विषयावर जेव्हा मंत्री उत्तर देतात
तेव्हा त्यांचं पूर्ण, कारण त्यांचा अनुभव, ते प्रदेशाध्यक्ष होते, मंत्री राहिलेले आहेत, अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत. म्हणजे फडणवीसांच्या नंतर ज्येष्ठ नेते ते असतील आता कदाचित हाऊसमध्ये भाजपच्या बाजूचे. तर मुनगंटीवारांनी सगळा अनुभव पणा लावून, त्यांच्याकडे वक्तृत्वाचं कौशल्य आहे, त्यांच्याकडे उपहास आहे चांगल्या पद्धतीचा, भाषा ते उत्तम आहे, खणखणीत आवाज आहे आणि शेरोशायरी, कविता सगळं. आणि दुसरं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते बोलताना आधी माहिती क्रॉस चेक करून घेतात, कागद पुराव्याचा ठेवतात आणि बोलताना म्हणजे आज 13 तास 15 मिनिटं 17 सेकंद 18 सेकंदाला मी बोलतोय या पद्धतीने ते बोलतात. इतकं ते अभ्यास करून येतात आणि बोलतात. तसं त्यांनी पहिल्या दिवसापासनं सरकार, काय झालंय, फडणवीस जितके अभ्यास करतात आणि तयारीचे आहेत तितकं प्रत्येक मंत्री नाही. म्हणून उदय सामंत यांच्यासारखा मंत्री सुद्धा माहिती घेऊन पटलावर ठेवतो म्हणतो. म्हणजे जर 40 दिवसापूर्वी प्रश्न दिलाय तर तुम्ही आता परत नव्याने माहिती घेऊन पटलावर ठेवणार, याचा अर्थ काय? तर ते सगळे लोक गांभीर्याने आपापल्या विषयाचा आणि विभागाचा अभ्यास करून राज्यभर काय चाललंय, आपल्या विभागात काय गोष्टी, याचा अप टू डेट नॉलेज घेऊन केव्हाही विचार झोपेतनं उठून सांगतो अशी तयारी करत नाहीत किंवा करताना दिसत नाहीत. दुसरं ओरेटरीचा विषय, म्हणजे नवे मंत्री जे आहेत त्यात आता राज्यमंत्र्यांपैकी पंकज भोयर आणि योगेश कदम यांनी उत्कृष्ट उत्तरं दिली हाऊसमध्ये. उत्तम राज्यमंत्री असून अतिशय उत्तम हँडल केलं. माधुरी मिसाळांनी पुण्यातल्या या मंत्री, त्यांनी चांगली उत्तरं दिली. एक दोनदा त्यांची खूप गडबड झाली म्हणजे, तर पण ओव्हरऑल चांगली उत्तरं दिली. तर ह्या सगळ्या मंत्र्यांमध्ये जेव्हा त्यांना 100 दिवसाचा कार्यक्रम दिलाय, त्या कार्यक्रमात त्यांच्या लक्षात येईल कोण मंत्री परफॉर्म करते, कुठलं डिपार्टमेंट. काही वेळेला सचिव आणि हे लोक सुद्धा हुशार असतात, ते पण त्यांना उपयोगी येणारच आहेत. मुनगंटीवारांचा जो विषय आहे की मुनगंटीवार खूप अनुभवी आहेत आणि पहिल्या दिवसापासून ते सरकारला धारेवर धरतायत, अडचणीत आणतात आणि प्रश्न. पण हे आमदार म्हणून त्यांचं काम आहे, कारण हाऊस जे असतं ते सगळ्यांचं असतं. एखाद्या बिलावर मतदानाची वेळ आली तर ते बाजूनीच उभे राहणार आहेत, तेव्हा ते सरकारच्या बाजूनीच आहेत. ते पक्षविरोधी पण नाहीत, पण विरोधी पक्षनेत्यासारखं काम त्यांनी नक्की केलं या अधिवेशनात. अशी टिप्पणी केली गेली की म्हणजे ते विरोधी पक्षनेत्यासारखं काम करत असले तरी ते पक्षविरोधी नाहीत, असा निर्वाळा सरकार पक्षाच्याच एका मंत्र्यांनी दिला. स्वतः फडणवीसांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना विरोधकांची इतकी खिल्ली उडवली की 3.5 पानांचा मोठा अंतिम आठवडा प्रस्ताव लिहिलाय, त्यात अनेक विषय घातलेत, पण विरोधी पक्षांच्या आमदारांनी बोलताना त्यातले निम्मे विषयही मांडले नाहीत. म्हणजे जे निम्मे विषय मांडले नाहीत ते अंतिम आठवडा प्रस्ताव घेतलेच कामं. तर तुम्हाला चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करायचं असेल तर माझी कन्सल्टन्सी देतो, व्हॉलंटिअर करायला तयार आहे, असं फडणवीस म्हणाले. म्हणजे इतका विरोधी पक्ष दुबळा झालाय की संख्येमुळे, आणि त्यांनी लढायच्या आधी शस्त्र खाली ठेवली आहेत विरोधी पक्षांनी. एकीकडे सत्ताधारी पक्ष म्हणजे फडणवीस निवडून आल्यापासून काय म्हणतायत, विरोधी पक्षांची संख्या कितीही खूप कमी आहे, अगदीच कमी आहे, ते नगण्य असले किंवा खूप कमी असले तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांची मतं विचारात घेऊ, त्यांनी केलेली टीका घेऊ आणि सरकारचं कामकाज सुधारण्याचा प्रयत्न करू, त्यांना अनुल्लेखाने मारणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, त्यांना किंमत देऊ, असं म्हणत म्हणत ते त्यांना अजिबात किंमत देत नाहीयेत. म्हणजे हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजीच आहे. आणि मुनगंटीवार सत्ताधारी पक्षातले असून रोज अडचणीत आणतायत आणि ते बरोबर कायदेशीर टेक्निकल मुद्द्यांवर बोट ठेवून सरकारवर टीका करतात, ज्याची उत्तरं देणं अनेक मंत्र्यांना अवघड जात आहे. मला म्हणजे आता मला नवीन नवीन प्रश्न अजून सुचत आहेत. तुम्ही म्हणताय आणि विरोधी पक्षाकडनं पण केलं जातं की आमची संख्या कमी आहे, आम्हाला बोलता येत नाही. पण जर का आपण इतिहास थोडा बघितला तर जेव्हा नवीन स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा मिनू मसान नावाचे खासदार होते, जॉर्ज फर्नांडिस होते, किंवा अशा अनेक लोकांची नावं घेतली जे अत्यंत एकेका पक्षाकडनं एक खासदार होता, पण ते सभागृह अटल बिहारी वाजपेयी स्वतः होते जेव्हा ते एकटेच खासदार होते. छगन भुजबळ महाराष्ट्रात होते की एकटा माणूस सभागृह डोक्यावर घ्यायचा, कारण माहिती, अभ्यास आणि ओरेटरी. मला प्रश्न हा विचारायचे की खरंच सरकारला धारेवर धरण्यासाठी खूप मोठं संख्याबळ असं काही आवश्यक असतं का? उलट संख्याबळ खूप कमी आहे हा ऍडव्हान्टेज आहे. उलट त्यांनी खूप जास्ती काम करायला पाहिजे. आणि सरकार जेव्हा चाललंय, एवढी मेजॉरिटी आहे, तेव्हा सरकारमध्ये काही भानगडी नसणार आहेत का? अनेक लोक एफिशियंटली काम करत नाहीत. तुम्ही त्याच्यावर बोट ठेवा, तुम्ही ते मांडा आणि अतिशय प्रभावी भाषणं करा. अजूनही कितीही लोक म्हणत असले मोदी मीडिया अमुक तमुक, तरी सुद्धा महाराष्ट्रात विरोधी पक्षांचं छापलं जात आहे, त्यांची दखल घेतली जाते आणि व्यवस्थित बातम्या येतात. असं होत नाहीये की सगळंच वन साइडेड आलंय. त्यामुळे जयंत पाटलांसारखा नेता जो उत्तम भाषण करतो, त्यांनी आता अतिशय उत्तम भाषण केलं. आता शेवटची 2 भाषणं जयंत पाटलांची देखील उत्तम आहेत, कारण एरवी ते प्लेइंग टू गॅलरी सारखं याच्यावर टिप्पणी कर, त्याच्यावर याचं माप काढ, त्याचं माप काढ, ते न करता त्यांनी गांभीर्याने चांगली भाषणं केली 2 आत्ताच्या सेशनमध्ये. तर तशी भाषणं हे लोक करतायत, पण अजूनही कसून सरकारला पूर्ण एक्सपोज करणं हे करायला पाहिजे. त्यांना जो रोल जनतेने दिलाय विरोधी पक्षात बसायचा, तो त्यांनी चोख केला पाहिजे, भले संख्याबळ कमी का असेना. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, विरोधकांमध्ये सुद्धा वरुण सरदेसाई यांनी उत्तम काम केलं. आता
त्याच्या अनेक अनेक म्हणजे विरोधी भास्कर जाधव आहेत. भास्कर जाधव तर सीझन नेते आहेत, मंत्रीपद राहिलेले आहेत, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे राहिलेले आहेत, त्यामुळे ते सिनियर नेते आहेत. पण नवीन म्हणजे पहिल्यांदा आमदार होऊन सुद्धा चांगलं काम करणारे अनेक आहेत लोक, आणि ते चांगलं काम करतात. म्हणजे कैलास गाडगे पाटील असतील, विरोधी पक्षातले आहेत. म्हणजे चेतन तुपे राष्ट्रवादी दुसऱ्यांदा झालेत, पण तेही उत्तम बोलतात, पुण्यातले आहेत म्हणून सांगतो मुद्दाम. तर असे अनेक लोक आहेत की जे तरुण सुद्धा चांगले बोलतात. त्यामुळे मी त्याच्याकडे अतिशय पॉझिटिव्हली बघतो. तर मला असं वाटत नाही, ठीक आहे काही गोष्टी चुकीच्या काही बरोबर होत असतील, आपल्याला वाटत असेल, पण हे जे चाललंय हा लोकशाहीतलाच एक भाग आहे आणि त्याच्याकडे अभ्यास म्हणून बघितलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की नागरिकांनी, हा माझा देश आहे, हे माझं राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सुधारणांसाठी कायदे होत आहेत, ती कायदे मंडळ आमचं आहे, म्हणून किमान ऑनलाईन स्ट्रीमिंग असतं, त्यात थोडी विधानसभा बघावी. नक्कीच सर. आपण भास्कर जाधवांच्या विषयी बोलत होतो आणि मगाशी आपला मुनगंटीवारांचा मुद्दा सुरू होता विरोधी पक्ष नेत्याचा. तर यावेळेस असं दिसलं की शेवटच्या 2 दिवसांमध्ये अण्णा बनसोडेंची उपाध्यक्ष निवड झाली, पण भास्कर जाधवांना काही अजून विरोधी पक्ष नेत्याचं काही नेमणूक त्यांची झालेली नाही. ह्याच्यावर भास्कर जाधव त्यांच्या स्वभावाला साजेसं चिडले, त्यांनी सगळा त्यांचा राग व्यक्त केला. पण आपला जो मगाचा मुद्दा होता की संख्याबळ नसलं तरी विरोधक काम करू शकतात, पण नेमणूकच नाही करायची, किंवा मग ते कायद्याचं म्हणजे त्याला पण एक कायदा दाखवायचा, कायद्यावर बोट ठेवायचं, आणि मग जर का विरोधी पक्ष नेत्याची नेमणूकच नाही झाली तर मग आम्ही विरोधी पक्षाचं मत विचारात घेऊ, ह्याला किती अर्थ आहे? आता हे उदाहरण काय देतात विरोधी पक्षांच्या वतीने आत्ताच्या, की जयंत पाटलांनी शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सेशन संपल्यावर जे उदाहरणं दिली, म्हणजे शेका पक्षाचे कृष्णराव धुळूप असतील, आपले गणपतराव देशमुख असतील, अनेक लोकांना अतिशय कमी संख्याबळ असताना आमदार संख्या विरोधी पक्षनेता केलं काँग्रेसच्या काळात. तीच गोष्ट आम आदमी पक्षाने 67 आमदार त्यांचे आणि 3 भाजपचे 70च्या असेंब्लीत, तरी विरोधी पक्षनेता पद दिलं. मग आत्ता द्यायला काय अडचण आहे, आणि ते दिलं पाहिजे. म्हणजे कायदा नाही आहे 10% पाहिजेत, हे लोक काय सांगत होते 10% तरी आमदार पाहिजेत, म्हणजे 29 आमदार पाहिजेत. ते त्याच्यावर आर्ग्युमेंट असं आहे की ज्यावेळेला महायुती म्हणून तुम्ही लढता, निवडणूक पूर्व युती, त्याला महायुतीचे निवडून आलेत 235-37, आणि अपोजिशनचे आलेत ते महाविकास आघाडी म्हणून लढलेत. मग त्यांची संख्या 10%च्या वर आहेच ना, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की जरी 10%चा नियम असेल नसेल, नाहीच आहे तो, म्हणजे नियमात नाहीये कायद्यात, तसं असेल तर विरोधी पक्षनेता द्यायला काय हरकत आहे. फडणवीस काय म्हणतात की आमचं काहीच म्हणणं नाही, हा अध्यक्षांचा निर्णय आहे, पण अध्यक्ष सरकारचं ऐकूनच करणार आहेत, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, मग अध्यक्ष का करत नाहीयेत. तर कदाचित मागच्या विधानसभेमध्ये उपाध्यक्ष निवडायला 4 वर्ष लावली होती, तसं आता उपाध्यक्षपद पटकन दिलेलं आहे, कारण महायुतीचं सरकार आलं आणि अजित पवारांच्या पक्षाचा केलेला आहे उपाध्यक्ष विधानसभेचा. तसं विरोधी पक्षांनी मिळून पत्र दिलंय की विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांना नेमावे. भास्कर जाधवांनी तो त्रागा जो व्यक्त केला शेवटच्या भाषणात, त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतरच्याही आणि एक आधीच्याही भाषणात, की तुम्हाला जर माझ्याबद्दल विरोध असेल तर माझं नाव बाजूला घ्या, पण कोणाला तरी करा. आणि त्याची पार्श्वभूमी अशी की जी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती नसणार, ज्या वेळेला एकनाथ शिंदे फुटले शिवसेनेतनं आणि सुरतला गेले, विधानसभेचं सेशन संपत होतं आणि सुरतला गेले, आणि सुरत मार्गे आसामकडे गेले, त्यावेळेला त्या लोकांच्या बरोबर जाऊ इच्छिणाऱ्यांमध्ये भास्कर जाधव पण होते. तर महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून जे सुरतच्या हॉटेलमध्ये सगळे गेले, ती बॉर्डर क्रॉस करून भास्कर जाधवांना जाऊ नाही दिलं गेलं, त्यांना परत पाठवलं होतं. आणि ते भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीपासूनचं नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वाच्या पातळीवरनं भास्कर जाधव नको आहेत. काय कारण? असं कारण सांगितलं होतं, कारण भास्कर जाधवांनी विधानसभेमध्ये मोदींची नक्कल केली होती, ती खूप गाजली होती. हा एक भाग. दुसरा भाग असा की भास्कर जाधव जे सांगतायत त्याच्यावर जर विश्वास ठेवला अगदी अनौपचारिक गप्पांमध्ये, ते म्हणतात माझ्याकडे गुणवत्ता आहे, मी खूप संघर्ष करून आलोय. त्यांनी उल्लेखही केला, अजित पवारांनी जे सांगितलं की पानटपरीवाले उपाध्यक्ष झाले, गुलाबराव पाटलांची पानटपरी होती, रवींद्र वायकरांचं फार्मास्युटिकलचं दुकान होतं वगैरे. तर कष्ट करून लोक येऊ शकतात, हे संविधानाने आपल्याला दिलंय, ग्लोरी, संविधानाचा गौरव करताना. तसं भास्कर जाधवांनी म्हणलं की मी माझं आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, पण मी ट्रकचा क्लीनर होतो, क्लीनरचं काम करून करून मी पुढे मोठा झालोय आणि आज या पदापर्यंत आलोय. तर भास्कर जाधव म्हणतात की मी गुणवत्तावान आहे, माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी वाचन अभ्यास खूप करतो, म्हणून माझी भीती वाटते नेत्याला समोरच्या, मी त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये येईल म्हणून मला घेत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे ठीक आहे, त्यांना का घेत नाहीयेत हे त्यांना आणि न घेणाऱ्यांना माहिती, पण आम्हाला जे कारण कळतं त्याच्याप्रमाणे त्यांना सुरतमध्येही येऊ दिलं नव्हतं एकनाथ शिंदेच्या बरोबर. ते जाऊ इच्छित होते, मध्यंतरी ते शिवसेनेमध्ये नाराज होते अशाही बातम्या आल्या. त्यांनी घरचा आहेर दिला होता, घरचा आहेर दिला, आणि त्यांनी एवढं सगळं करूनही आता त्यांना विरोधी पक्षनेतापद देतात. म्हणजे कदाचित
उद्धव ठाकरे सुरतला जाणाऱ्यांना गुलाबराव पाटील सांगायला गेले एकनाथ शिंदेना परत आणून त्यांना म्हणले तूही जा. त्यात उद्धव ठाकरेंच्या पातळीवर सुधारणा दिसते की भास्कर जाधवांना चुचकारलंय विरोधी पक्षनेता करा म्हणून. म्हणजे तेही राजकारणातून शिकतायत. ठोकशाहीचा पक्ष संविधान मार्गाने शपथ घेऊन मुख्यमंत्री झाले, लोकशाहीच्या दिशेने येतात आणि राजकारणही शिकतात असा अर्थ आहे. आणि भास्कर जाधव देखील हे त्यांना जाणीव आहे आणि तीच मुनगंटीवारांना आहे. मुनगंटीवार एका म्हणजे बावनकुळे उत्तर देत असताना एकमेकावर कॉमेंट करताना ज्या अशा हलक्या कॉमेंट होतात म्हणजे हास्य मस्करी सारख्या, चेष्टा विनोदांसारख्या, त्याच्यामध्ये म्हणाले मंत्री महोदय तुमचा सूर्योदयाचा काळ आहे माझा सूर्यास्ताचा काळ आहे. तर ही कॉमेंट पण गाजली. त्याचं कारण असं की मुनगंटीवार लोकसभेला लढले नाहीत, अनिच्छेने लढले आणि हारले आणि नंतर मंत्री झाले, आमदार झाले, पण मंत्री केलेलं नाही. मंत्री केलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की आता त्यांचा उतरणीचा प्रवास सुरू आहे का काय. आणि ती व्यथा त्यांची व्यक्त झाली की माझा सूर्यास्त चालू आहे आणि तुमचा सूर्योदय झालाय. म्हणजे आता विदर्भातले नेते कोण फडणवीसांनंतर तर बावनकुळे. की बावनकुळेंनी तिकीट नाकारून परत आमदार केलं, आता परत विधानसभा दिली आणि आता मंत्री केलं आणि मधल्या काळात ते परत अध्यक्षही होते. तिकीट नाकारलं त्याचा परिणाम भोगायला लागला होता भारतीय जनता पक्षाला. म्हणजे 14 ते 19 ते होते मंत्री, ऊर्जा मंत्री, आणि त्यांचं तिकीट नाकारल्यावर तेली समाजातले 7 लोक पडले होते विदर्भातले. तर हे सगळं जाती म्हणजे मी जातीवर कधीही विश्लेषण करत नाही, पण ही वास्तव आहे. आणि त्यातनं आता त्यांना परत आणावं लागलं. म्हणजे बावनकुळ्यांचं तिकीट नाकारलं गेलं आणि ते बाहेर बसले तर त्याचा फटका भाजपला बसला ना. तसं मुनगंटीवारांना नाही. म्हणजे थोडक्यात भाजपची काँग्रेस होती, उपद्रव मूल्य दाखवा आणि आत या, नाही तर डार्विन सारखं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आहे आणि राजकारण आहे. त्यामुळे ते जर तशी ताकद दाखवतील तर येतील वर, नाही तर येणार नाहीत. भास्कर जाधवांनी एक गंभीर आरोप पण केला की लक्षवेधी मांडण्यासाठी पैसे घेतले जातात आणि त्याच्यावर राहुल नार्वेकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे माझ्याशी येऊन बोलायला पाहिजे होतं. तर प्रोटोकॉल बोलणं उचित नाही असं ते म्हणाले. काय प्रोटोकॉल असतात? नाही, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप केला भास्कर जाधवांसारख्या नेत्यांनी तर तो पुराव्यासहित करायला पाहिजे. ते असं म्हणत होते की भारतीय जनता पक्षाचाच आमदार सांगतो की मला पैसे मागितले म्हणून. तर कोण आमदार याचं नाव सांगायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आमदाराचं नाव घ्यायचं तर नोटीस द्यावी लागते आधी. कोणावरही असा बेछूट आरोप करता येत नाही. भास्कर जाधवांनी त्यांचा विरोधी पक्षनेता न केल्याचा त्रागाही व्यक्त केलाय आणि त्याचबरोबर हा आरोप दुसऱ्याच्या तोंडून हा असं म्हणाला असं म्हणून केलाय. तर तो कामकाजातनं काढला का नाही आपल्याला बघायला पाहिजे नार्वेकरांनी नंतर. तसं काही अनाऊन्स केलेलं नाही तिथे. दुसरी गोष्ट, अशाच प्रकारचा आरोप विधान परिषदेतही झालेला आहे की मी परिषदेत बघायला नव्हतो तिथे, पण जे पत्रकार मित्र सांगतात त्याप्रमाणे सत्तारूढ पक्षाच्याच एका आमदाराने आरोप केलाय की पैसे घेतल्याशिवाय लक्षवेधी लागत नाहीत. तर हा गंभीर विषय आणि तो अध्यक्ष त्यांच्या पातळीवर निपटतील असं मला वाटतं. दरवेळेला हक्कभंगाचं एक ना एक प्रकरण असतं. तर हे काय म्हणजे टूल आहे विधानसभा अध्यक्षांचं जे वापरलं जातं दमनशाहीसाठी, किंवा मग नक्की हक्कभंग म्हणजे असतं काय? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सभागृहातले जे आमदार आहेत त्यांना कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता एखादा आमदार ज्या वेळेला एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे जातो एरवी, तर तो लोकांचे प्रश्न घेऊन जातो ना. तो माझ्या घराची खिडकी बदलून दे म्हणून जात नाही ना. तो ज्या वेळेला जातो माझ्या भागामध्ये ड्रेनेजचं काम आहे किंवा काही जे काही लोकांचं काम असेल त्यासाठी जातो, त्यावेळेला काही अधिकारी असे आहेत ब्युरोक्रेसीत की आतमध्ये पेपर वाचत बसले 2 तास आणि आमदार बाहेर बसून राहिला 2 तास, असंही केलेलं आहे. आमदार रडलेत विधानसभेत त्याच्यावर एका अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करून, हेही घडलेलं आहे. आणि मग हक्कभंग म्हणजे काय? काय कारवाई? आमच्या अधिकाराचा भंग केला म्हणजे या सार्वभौम सभागृहाचा हक्कभंग केला म्हणून ह्याच्यावर कारवाई करावी. मग कारवाई काय असते? हक्कभंगाची समिती आहे. आज एक जे प्रकरण झालं, मंत्री जयकुमार गोरे यांनी हक्कभंग आणले, त्याच्यात संजय राऊतांच्या विरुद्ध आणला. ते तुषार खरात म्हणून युट्यूबर आहेत त्यांच्या विरुद्ध त्याचा स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनीही दिलं. त्याचे धागेदोरे पार म्हणजे तपासात सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार यांचं नाव मुख्यमंत्र्यांनी घेतलं. त्याच्यावर त्या दोघांनी म्हणले जे काय तुमचं आहे ते करा आणि चौकशी करावी. त्याप्रमाणे त्यांनी ते पॉलिटिकल वनअपमनशिपच केलेली फडणवीसांनी सुद्धा असं मला वाटतं. कारण त्यांनी तपास चालू आहे त्या प्रकरणाचा. जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध कारस्थान रचलं गेलं. मग प्रभाकर देशमुख जे गोऱ्यांच्या विरुद्ध तिथे उमेदवार होते, तर व्हिडिओ केल्यानंतर तो त्यांना पाठवला जात होता आणि ते टिकमार्क करून सांगत होते योग्य अयोग्य वगैरे. या पद्धतीने त्यांनी सभागृहात माहिती दिली आणि ह्याची माहिती सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना दिली जात होती, संपर्कात होते. आणि यांचं म्हणणं काय सुप्रिया सुळे किंवा रोहित पवारांचं की मी आमदार म्हणून मला एखादा अप्रोच झाला माणूस काही तक्रार घेऊन, तर मला ऐकावं लागतं त्याचं. 4 वेळा फोनही होत असेल, त्याचा अर्थ काय? मी काही इन्व्हॉल्व आहे का किंवा कट कारस्थानात? पण मुख्यमंत्री पटलावर म्हणलेले आहेत ही गोष्ट. फोन कॉल झाले, हां, नुसते फोन कॉल नाही, कारस्थान केलं गेलं जयकुमार गोरे यांच्या विरोधात आणि त्याच्यामध्ये यांचा रोल आहे महत्वाचा अशा पद्धतीचं. तो काय आहे तो पुढे येईल. पण हक्कभंग काय होतो
तर हक्कभंगाची तक्रार एखाद्या आमदारांनी केली, सभागृहात मांडली, की ती सभागृह म्हणजे अध्यक्ष निर्देश देतात हक्कभंग समितीकडे पाठवा. मग समिती त्याची छाननी करते, हक्कभंग होतो की नाही वगैरे हे सगळं बघून संबंधित व्यक्तीला बोलवतात की असंच घडलं का, मग त्याला शिक्षा देतात. काही वेळेला ते तो दिवस संपेपर्यंत, समितीचं कामकाज होईपर्यंत, ती काही त्याला जेलमध्ये टाकायची शिक्षा होते अशातला भाग नाही आहे, पण समज दिली जाते. आणि आमदारांची वगैरे नीट वागावं पब्लिक लाईफ मधल्या लोकांनी. म्हणजे एखाद्या ठिकाणी काहीतरी झालं, भांडणात मध्ये गेला आणि म्हणला मी आमदार आहे, तरी सरकारी कर्मचाऱ्यांनी अशी याला या पद्धतीने झालं तर तो हक्कभंगाचा विषय होतो. पण भाजीवाल्याशी काहीतरी भांडण झालं म्हणून हक्कभंग आणणं हे योग्यच नाहीये आणि असं केलंही जात नाही. लार्जर पब्लिक इंटरेस्टचा विषय असतो, तिथे तुमचा आमदार म्हणून रोल येतो आणि त्याच्याशी अवमानकारक वागणं केलं असेल कुठल्याही गव्हर्नमेंट सिस्टीमनी तर तो हक्कभंग म्हणून ते येतं. असा तो विषय आहे. कबर ते कामरा असं ते यावेळेस एक स्लोगन सगळीकडे फिरत होतं की याच विषयांवरती अधिवेशन झालं. मला विचारायचं असं आहे की राजकारणातलं विचारायचं आहे की कुणाल कामराचा विषय गाजला, औरंगजेबाची कबर गाजली, मग नागपूरची दंगल झाली, हे सगळे विषय जे आहेत किंवा अबू आझमीचं जे विधान असेल ते, तर हे सगळे जे विषय असतात ते असं खरंच काही केलं जातं की जे विरोधकांचे विषय आहेत ते दाबण्यासाठी किंवा त्यांचा आवाज दाबण्यासाठी असे मुद्दे हे उकरले जातात आणि त्यातनं मूळ विषयाला बगल दिली जाते. नाही, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की औरंगजेबाचा विषय जो आहे तो अबू आझमी यांनी खाली बाईट दिला सेशन चालू असताना आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं, तेव्हा त्यांचं निलंबन केलं. त्याच्यावरही लोकांनी प्रक्षोभ व्यक्त केला की आता कशाला 5 वर्षासाठी करा. तर मागे जे भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं होतं ते सुप्रीम कोर्टात गेले पुढे आणि त्यात सुप्रीम कोर्टाने जो निर्देश किंवा आदेश दिलाय त्याच्याप्रमाणे माणूस 5 वर्षासाठी निवडून लोकांनी दिलाय आमदार म्हणून, तर त्याला 5 वर्षासाठी तुम्ही नाही करू शकत निलंबित, तुम्ही एका सेशन पुरतं करू शकता कमाल, आणि ते त्यांनी केलं एका सेशन पुरतं. आता हा विषय त्यांनी काढल्यामुळे म्हणजे अबू आझमीने काढला कारण छावा सिनेमा आलाय, त्यातनं काही झालंय सुरू, मग कबर आठवा अशा मागण्या होतात, मग त्यातनं त्यांनी औरंगजेब कसा भारी होता हे सांगायचा प्रयत्न केला त्याच्या दृष्टीने की जे निषेधार्हच आहे. शेवटच्या दिवशी पानिपतचा रेफरन्स आला आणि पानिपतला स्मारक उभारणार होतो म्हटल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा आहे. त्याच्यावर जितेंद्र आव्हाडांनी विचारलं फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना, की ते पराभवतच म्हणजे पानिपत हा लाजिरवाणा पराभव आहे महाराष्ट्रातला मराठ्यांचा, म्हणजे मराठा सेनेचा, मराठा साम्राज्याचा. त्याच्यावर फडणवीसांनी जे इन्स्टंट उत्तर दिलं ते खूप फिरलं, व्हायरल झालं. त्याचं कारण असं, त्यांनी जे उत्तर दिलं की ती जी लढाई आहे त्याच्यात जरी हरले तरी 10 वर्षांनी महाजी शिंदेंनी पराभव केला पूर्ण आणि अहमद शाह अब्दाली सुद्धा ती लढाई संपल्यावर अफगाणिस्तानला निघून गेला होता. त्यांनी काय भारतावर राज्य केलं नाही, त्याला 3 प्रांत हवे होते, बलुचिस्तान, पंजाब आणि सिंध, ते दिलं नाही. मराठ्यांचा संबंध नव्हता, दिल्लीच्या विरोधात त्याची लढाई होती अब्दालीची, ती लढायला मराठे गेले कारण मराठ्यांना देशाची कल्पना होती, देश वाचवायला मराठे गेले, तेव्हा मराठ्यांचा पराभव नाही मुळात, आणि ते मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे पानिपतची लढाई. आपण त्याच्याकडे असं पाहिलं पाहिजे. जसं औरंगजेब हा या देशावरचा आक्रमक आहे, समजा त्याच्याकडे काहीतरी कौशल्य आहे राज्य करण्याचं, ते अबू आझमीने सांगितलं, तर तुम्ही कोणाच्या बाजूने बोलताय? उद्या दाऊद इब्राहिमकडे फार छान संघटन कौशल्य असं म्हणणं हे योग्य आहे का? वन्स ही इज डिक्लेअर्ड क्रिमिनल, ही इज क्रिमिनल. आणि मला असं वाटतं की या सेशनमध्ये कामरा ते कबर हे जरी गाजलं तरी त्यातनं बोध काय घ्यायला पाहिजे, तर कामरांची कविता टेक्निकली कोर्टात जाऊन उद्या बदनामी होते का शिंदेची का होत नाही, हा जरी वादाचा विषय ठरला टेक्निकल वादाचा, तरी आपण दुसऱ्यांची प्रतीकं, दुसऱ्यांची महात्म्याची स्थानं किंवा एखादा लीडर याचा उपास कुठल्या लेवलला जाऊन करावा की त्याचे चाहते चवताळणार नाहीत. पण उदारमतवादीपणे पाहायचं असेल तर कामरांच्या कवितेमध्ये तसं काही प्रचंड चिडणार का असं मला वाटत नाही. स्वतः माझ्यावरही हल्ला करतील, आय एम रेडी टू फेस. आज त्यांनी जाऊन जी नासधूस केली कामराच्या याच्यानंतर ती योग्य नाही आहे शिंदेच्या सेनेने. लोकशाही मार्गाने करा काय ते, जसं नाटकाला प्रतिवाद नाटकाने करा, लेखाला प्रतिवाद लेखाने करा, वेडवाकडं लिहू नये हे मान्यच आहे. सेन्सॉर केलेलं नाटकावर जर असे तुम्ही जाऊन स्टेज उधळणार असाल तर ते योग्य नाही. तसं कामराच्या स्टँडअप कॉमेडीला स्टँडअप कॉमेडीने उत्तर द्या. आणि त्याही पलीकडे त्याने असं काही भयानक आक्षेपार्ह बोललं असं मला वाटत नाही प्रामाणिकपणे. दुसरं असं की जे कामराच्या बाबतीत आहे तेच औरंगजेबाची कबर उखडा म्हणणारे जे आहेत, ASIच्या अखत्यारीत आहे का, इतकी वर्ष का सांभाळली, हे पुढे येतील मुद्दे. लेनिनचा पुतळा उघडला, उद्या हिटलरची स्मारकं जातील, पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी एक झाले, जगात हे बदल होत राहतात. आपण काळात पुढे पुढे जायला हवं आणि पुढे पुढे जाताना भारतामध्ये आम्हाला कुठली प्रतीका ठेवायची आणि कुठली नाही याचा विचार समाज म्हणून अख्ख्या समाजाला करायला लागेल. तसं इतिहासातनं आपल्याला भविष्याकडे जाताना काय शिकायचंय हे महत्वाचं आहे. इतिहासामध्ये
जो माणूस इतिहास विसरतो तो वर्तमानात राहील आणि भविष्य घडवू शकणार नाही. तसं इतिहासातनं बोध घेणार नाही तो देखील भविष्य घडवू शकणार नाही. आणि तेच भाषेच्या बाबतीत आहे, तेच इतिहासाच्या बाबतीत, तेच संसदेच्या बाबतीत आहे, तेच विधानसभेच्या बाबतीत आहे. म्हणून सर्वसामान्य समाज IPL मध्ये जर एका ॲपवर 2.5 कोटी लोक बेटिंग करत असतील तर त्यातल्या काही लोकांनी तरी विधानसभा बघावी, बजेट कसं पास होतं ते बघावं, आपले निवडून दिलेले आमदार काय करतात हे बघावं आणि मग त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी पुढच्या विधानसभेला सजगपणे मतदान करावं, हा तरी बोध घ्यावा अधिवेशनात. नक्कीच सर, जे प्रेक्षक आपले बघतायत त्यांना या सगळ्या व्हिडिओमधनं किंवा या एपिसोडमधनं खूपच नवीन माहिती मिळालेली असणार याच्याबद्दल मला खात्री आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.